वाजलेली आहे, रात्रीच्या वेळी चाललो आपण. आपल्याला आता इथे ट्रॅफिक लागलेली आहे, म्हणजे सिग्नल लागला आहे. फायनली सिग्नल सुटलेला आहे. आता आपण आलो आहे पुण्यामध्ये. नो एंट्रीतून नाही, आम्ही पण सिग्नलला लावली, सिग्नल पडला होता त्याच गाडी थांबवली होती. संध्याकाळच्या वेळी खूप दिवसानंतर त्रिशाला आज घरी सोडलंय आणि आम्ही दोघं चाललोय खूप महत्त्वाचं काम करायला. खूप महत्त्वाचं काम म्हणजे ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल. हां, सस्पेन्स आहे सध्या, पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. रिक्षावाल्यामध्ये गाड्या खायला लागल्यात. तर हे बघा रस्ता किती मोकळा आहे. आता परत इथं पण आम्हाला सिग्नल लागला होता. आता रात्रीचे आहे ना, तुम्हाला सांगते रात्रीचे आता किती 9:30 नाही 9:30 वाजून गेलेले आहेत. आणि आता तरी पण आता आपण आलोय फायनली पुण्यामध्ये. आता पुण्यातून आपल्याला अशा ठिकाणी जायचं आणखी इथून आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी लागणार आहे. अर्धा पाऊण तास तरी लागणार आहे. हे बघा गाईस, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त सगळीकडे म्हणजे नाही का डेकोरेशन मंडप वगैरे घालायचं काम चालू आहे. पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे. सर्वांना आमच्याकडनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही चाललोय वारजा मारवाडीला. तर आता सांगू टाकलंय कुठं चाललंय ते. मग कशासाठी चाललोय हे नाही सांगितलं ना. ठीक आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी. हा ठीक आहे, नाही सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्याबद्दल माझ्याकडून पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण एकत्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईस, आता आपण आलोय कसबा पेठेमध्ये आणि बघा इथं मेट्रोचं स्टेशन आहे. इथं भोगत्यातून मेट्रो आहे. कसबा पेठ महामेट्रो. मेट्रो बनवून BJP सरकारने भारी केले. भारी केले. आणि आपला मेट्रोचा पण आणि नाही 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 अजिबात नाही, तसं काय नाही. आणि आपला मेट्रोचा पण व्हिडिओ आहे, तर तुम्ही जाऊन आवर्जून बघा. पुण्यातील मेट्रो. पुण्यातील मेट्रो असं म्हणून काहीतरी आहे. हे महाशिवरात्रीचं टाकलेलं आहे. पुनर्निर्माण समिती. हे कसबा पेठ आहे. बघा इकडे पण शिवजयंतीची छान अशी सजावट वगैरे केलेली आहे. आपल्या भगव्या कलरनी भगवा आणि व्हाईट कलर जे हे लावलेत त्यांनी. काय हो याला काय म्हणतात? हे बघा हे पुण्यातील मोठं मेट्रोचं स्टेशन आहे. आता आपण आलोय मनपाला, म्हणजे कॉर्पोरेशन काय म्हणतात काय माहिती याला. तर आम्ही मुख्य हेतू असा आहे की रात्रीचा व्ह्यू कसा दिसतो, रात्री कसं वाटतं, दाखवण्याचा हेतू आहे त्या व्हिडिओमधून ठेवलेला. आम्ही हेतू दाखवायचं हो काही मेट्रो स्टेशन कसलं कडक दिसतंय. आणि हा आहे आपल्या इथला छोटावाला ब्रिज. हा छोटाच ब्रिज ना, बघा तिकडे बघा, ते छान वाटतंय. आम्ही लहानपणी इकडेच खेळायचो, दिवसभर इकडे असायचो ह्याच एरियामध्ये. खूप छान वाटायचं. आणि आता पण तिकडनं मेट्रो चालली आहे वरती. बघा हे मुळा मोठा नदी आहे, तिथला हा ब्रिज आहे लाईटिंगचा.
ओ छत्रपती शिवाजी महाराज वाव कडक. मी बघितलंच नाही तिकडं आहो माहितीये का. काय तुझं बोलणं इकडचा ब्रिज छान वाटलं. तिकडे शिवाजी महाराजांचं वगैरे डेकोरेशन वगैरे केलंय मोठा मोठा नदीच्या ह्या साईडला. आपण आता आहोत डेक्कनच्या साईडला. इकडच्या नदीला काय म्हणतात तो मुळा मोठाच ना. हे बघा छान वाटतं ना. कडका कुठल्या साईडला आपण पोहोचला आहोत बारजे माळवाडीला. हा बारजे माळवाडीच्या इथला ब्रिज आहे. आपण बारजे माळवाडीमध्ये आलेलो आहे. तर इथं येण्याचं कारण असं आहे की आमची माही लाडकी तिला आज आमच्याकडे यायचं होतं कारण तिला उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे. तर चला आता आपण तिला भेटू. ती तयार वगैरे होऊन बसून तिला 1.5 तास झालं ती आमची वाट बघतीये. तर आज आम्ही तिलाच घ्यायला आलोय दोघं जण. तर चला आता आपण तिला बघू ती काय करते, आली आहे का नाही खाली. हे बघा हे बारजे माळवाडी आहे आणि इकडे माई राहती. किती हे वाटते ना शांत. आम्ही तर इथं पोहोचलोय पण माही आणखीन काही खाली आलेली नाही. तर चला बघू आता कुठे आहे काय माहिती. ती फोन लाव तिला. माही आली आहे हो का कशी लाजतीये. मी खास तिच्यासाठी व्हिडिओ बनवलाय. तर आम्ही माहीला घेतली आहे आणि निघालोय. ती बघा किती खुश आहे. ती 1.5 तास झाला ती वाट बघत होती की आम्ही कधी येतो तिला घ्यायला. ते बघा किती खुश आहे. हाय कर हाय. तर सो आता आपल्याला जायचंय घरी. माहीला घेतलंय कारण त्रिशा पण वाट बघतीये. तिला घरी सोडून आलोय. गाईस आपण निघालोय बारजेवरून. आता मेन रोड मध्ये आलेलो आहे. ब्रिजवर आहे आपण आता काय माहिती त्रिशा काय करते घरी. तर चला आता मी तुम्हाला त्रिशा पण दाखवते त्रिशा काय करते. तर गाईस उद्या माहीला सुट्टी आहे आणि परवा पण सुट्टी आहे. 2-3 दिवस तिला सुट्टी आहे. ती आता तेच सांगत होती. ती म्हणते उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे म्हणून आम्हाला सुट्टी दिलेली आहे. आणि आता आम्ही काय माहीच्या घरी वगैरे गेलो नाही. आम्ही डायरेक्ट माहीला घेतली आणि लगेच टन मारला. लगेच आपण आपल्या घरी चाललेलो. हे बघा कशी बसली बघती. ताट दाखवते की हे बघा ती म्हणते मी रोज ब्रश करते. ती म्हणते मी रोज काट्याने घासते दात. काट्याने कशाने घासते. बोटाने घासते. काट्याने नाही घासत म्हणते. अगं इथं मी आणि विकी ह्या किनाऱ्यावर आम्ही येऊन बसायचो गप्पा मारायला. का इथंच असायचं लग्नाच्या अगोदर. आता ते दिवस आठवतात फक्त पण ते दिवस आता नाही साजरी करता येतात. ही तर लय शानी आहे हो का काय म्हणते ऐकलं का. ही आईस्क्रीम घेतली माहीला या दुकानामधून. आणि चला आता चला मम्मी आईचा फोन आलाय. आणि ही कॅडबरी घेतली. बरं चला बसा. तर फायनली आपण घरी आलेलो आहोत. आपण फायनली घरी आलो. बघा आता हिला आणली आहे. जी चालली मस्ती इकडं फोन दाखवते. का दाखवायली मम्मा.
तुला झोप नाही आली? एवढा उशीर झालाय, 11 वाजलेत, नाही झोप आली? तर गाईस आता आपण घरी आलेलो आहे. आता बघू त्रिशा जागी आहे का झोपली आहे. हे बघा रात्रीच्या 11 वाजले तर यांची मस्ती चालली. हे बसल्यात पार्किंगला आणि हे बघा इकडं गाडी लावायला जागा नाही. आम्ही गाडी तिथं ह्याच्यामध्ये लावली. चुकून राडा सकाळी केला तर आम्ही बघा आतुरता घरात जाण्याची. त्रिशा काय करते आत्या? अय का रडती आपली त्रिशा, रडती आणखीन जागे. मी म्हणते झोपली असेल पण नाही, आणखीन जागे त्रिशा. 11 वाजले. आई बाबांना आईस्क्रीम दे मम्मा.